तीन हाताची बैठक केव्हा वापरणार आपण? जेव्हा व्यक्तीच्या एका पायाची हाडमोड झालेली असते. कधी वापरणार? कोणत्याही जखमी व्यक्तीचे एक हाडमोड झाले पायाचं फ्रॅक्चर, तर ते झाल्यानंतर तो पाय काम करत, तो हलत सुद्धा नाही, त्याला स्थिर ठेवावं लागतं. तो जरा पण गोड जरी असं हललं तरी पेन भरपूर होतं, म्हणून आपल्याला त्याला स्थिर ठेवायला लागतं. ठीक आहे, तर तो काय तिथं बसलेला असणार खाली किंवा चेअरवर असणार, कुठेतरी काहीतरी असं स्टेपल असणार. खाली जरी बसले असेल तर आपल्याला तीन हाताची बैठक करायची आणि खाली बसून त्याला उचलायचं. ठीक आहे. आता तीन हाताच्या बैठकीच्या प्रोसेस काय करायची? त्याच्या कोणत्या पायाला लागलंय ते आधी बघायचं. लेफ्टला लागलंय का राईटला लागलंय, बरोबर? तर त्याच्यात नेहमी आपण ज्या वेळेला कोणती मेथड करतो तर नेहमी आपण कॅज्युअलिटीला सेंटरला ठेवायचं, जेणेकरून आपल्याला बरोबर अंदाज येतो की आपल्याला करायचं. कळलं? आता आपण असं गृहीत धरूया की ह्याच्या उजव्या पायाची हाडमोड झालेली, हा उजव्या पायाचा फ्रॅक्चर झालाय, तो आता त्याला असं सरळच ठेवायचा, तो असं फोल्ड करू शकत नाही. मग आपण इथे ही मेथड वापरतो. ठीक आहे. आता ह्याच्यात काय करायचंय? दोन हाताच्या बैठकीमध्ये एक रेस्क्युअर, म्हणजे ज्या व्यक्तीला आपण ज्या साईडची हाडमोड झाली आहे त्या व्यक्तीचा एकच हात लागणार. लक्षात आलं? आता राईट साईडला लागले म्हणजे राईट साईडला तो आहे तर त्याचा एकच हात लागणार, माझे दोन हात. ठीक आहे. हातात जे काय असेल ते काढून ठेवायचं, घड्याळ वगैरे ठेवून आपण उचलायचं नाही. ठीक आहे. आता मी काय करणार? फर्स्ट रेस्क्युअर, स्वतःचा एक हात या पद्धतीने मनगटाजवळ पकडला. लक्षात आलं काय केलं मी? माझा स्वतःचा हात मी काय केला? एका हाताने पकडला. आता कोणता हात पकडला? हां, जर मी असं पकडलं तर चालेल का? मग ह्याला फिरवावं लागेल. तोंड कुठल्या बाजूला आहे ते पण कळलं पाहिजे. ह्याचं तोंड तिकडे तर मग माझा हा हात येणार. आता ह्याचं तोंड इकडे आहे म्हणून माझा. लक्षात आलं? हे लक्षात ठेवलं. हे कोण शिकवत नाही, मी तुम्हाला एक्स्ट्रामध्ये सांगतोय. हे आम्हाला कोणी शिकवलेलं, मग कन्फ्युजन होतं, अरे आता उलटं कसं पकडायचं, धरल्यावर कन्फ्युज होतं. कळलं?